भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गोदरी रोड परिसरात दिसून आलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाने यशस्वीरित्या जेरबंद केला। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार जुनेद सौदागर यांच्या शेतात सकाळी मक्का कापणीसाठी गेलेल्या मजुरांना बिबट्या दिसून आला। त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। माहिती मिळताच वनरक्षक ज्ञानेश्वर पवार घटनास्थळी दाखल झाले व पाहणी दरम्यान त्यांनाही बिबट्याचा वावर आढळला। यानंतर बिबट्या बाळू देशमुख यांच्या जनावरांसाठी पेरलेल्या कटवाल चाऱ्याच्या शेतात जाऊन सुमारे 5 तास थांबून होता। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वन विभागाने जालना येथून पिंजरा मागवून मोठी मोहीम राबवली। दरम्यान वन परिक्षेत्र जालना उत्तर अंतर्गत वन परिमंडळ भोकरदन क्षेत्रातील संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले। माननीय वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर श्रीमती नीता फुले मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तसेच वन परिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोंबळे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या समन्वयातून कारवाई करण्यात आली। रेस्क्यू टीमचे आशिष जोशी सर व दीपक वटाणे सर यांनी अथक परिश्रम घेत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळवले। संपूर्ण कारवाई माननीय वनसंरक्षक प्रमोद लाकरा, माननीय उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर सुवर्णा माने मॅडम तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव जालना सुदाम मुढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत वन परिमंडळ अधिकारी जालना श्याम यमगर, वनरक्षक बावणे पांगरी, आनंद वर्षिळ, जाफराबादचे संभाजी हाटकर, माळेगावच्या सुनीता सुरशे, बदनापूरच्या रेखा दोनगहू तसेच नारायण सोडगीर, महादेव कळमकर, घनश्याम गव्हाणे, मोमिन तडवी, अनुप तडवी, मंगेश संपकाळ, पांडुरंग डोंगरे आदींनी सक्रिय सहभाग घेतला। या यशस्वी कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वन विभागाचे आवाहन, शेतात एकटे जाऊ नये, वन्य प्राणी दिसल्यास तत्काळ माहिती द्यावी, अफवा पसरवू नयेत। सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। न्यूज रिपोर्टर मजहर पठाण, KTV न्यूज, जामनेर। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।